मनुष्य श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येकाचे छोटे असो किंवा मोठे स्वप्न हे असतातच आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी धावपळ करत असतो, कदाचित त्यालाच स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धावपळ असं म्हणायला हरकत नाही. आणि माझ्यासारख्या कित्येक बायकांचे अगदी छोटे छोटे स्वतःसाठी, घरासाठी किंवा घरच्यांसाठी बरेचसे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितले जातात आणि पूर्ण करण्यासाठी तेही घरातले काम आवरून बऱ्याच अशा गोष्टी करतात की जे त्यांना स्वप्न पूर्ण करायचे असतात. तर चला, आजच्या माझ्या डेली रुटीनमधून ना, त्या डेली रुटीनबद्दल न बोलताना मी तुम्हाला माझ्या काही स्वप्नांबद्दल सांगते आणि मला असं वाटतं की तुम्ही रिलेट पण करणार काही माझ्या गोष्टींसोबत. तर चला मग आता स्वप्नांना सुरुवात करूयात. खरं तर रात्री बघतो ना, त्याला फक्त स्वप्न असं नाव दिलेलं असतं, पण कदाचित आपण गेल्या 2-3 दिवसात ज्या काही गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या असतात त्याचं फक्त तो एक वेगळ्या पद्धतीने आपल्या बंद डोळ्यांनी बघितलेलं फक्त एक चित्र असतं, पण त्याला स्वप्न म्हटलं जातं. पण खरं तर आपण जे उघड्या डोळ्यांनी आपल्या फ्युचरसाठी ज्या गोष्टी इमॅजिन करतो ना, ते असतं स्वप्न. आणि जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं ना, मला माहीत पण नव्हतं आणि मी असा जास्त विचार पण केलेला नव्हता की माझं यूट्यूब कधीतरी एवढं ग्रो करेल, मला इतक्या छान छान कमेंट्स मिळतील आणि मी तुमच्यापर्यंत एवढी पॉझिटिव्हिटी पसरवेल, मला हे खरंच वाटलं नव्हतं. आणि पैशांची गोष्ट तर खूप दूरच आहे, पण आता यूट्यूब ग्रो करतं आहे. जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं ना, त्या दिवशी रात्री ना, अगदी डोळे उघडे करून फिरणाऱ्या फॅनकडे बघून मी हाच विचार करत होती. चारीकडे सगळं अंधार होतं, पण माझ्या मनामध्ये इतका ब्राईटनेस होता की काय सांगू तुम्हाला. तेव्हा विचार करत होते मी की ह्याच भिंतीवर ना मला ना सिल्वर बटन मिळावं आणि लगेच काही वर्षानंतर गोल्डनही मिळावं. डायमंडची अपेक्षा बिलकुलच नाही आहे मला. हे 2 बटन मिळाले ना तरी पण खूप खुश होईल मी. आणि ना बघा, तो यूट्यूबचा काहीतरी प्रोग्राम होत असतो, तिथे ना मोठ्या मोठ्या यूट्यूबर्स लोकांना बोलवलं जातं. मला जायचं आहे तिथे, एका कोपऱ्यात का उभं राहायचं असे ना, पण यूट्यूबने मला तिथे बोलवावं अशी मला खूप इच्छा आहे. आणि मग तिथला व्लॉग बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल की तिथे गेल्यावर काय काय केलं मी. ही छोटीशी माझी म्हणजे इच्छा आहे किंवा स्वप्न आहे आणि ही पूर्ण करण्यासाठी दररोज जी काही धावपळ चालली आहे ती तुम्ही बघताच आहेत. शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा मग लाँग व्हिडिओ, रोज ही धावपळ तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि आवडेल मला जेव्हा माझ्याकडे सिल्वर गोल्डन बटन आल्यानंतर एखादा ब्रॉडकास्ट, म्हणजे बघा 2 लोक असतात, दोघीही चेअरवर बसून मस्त गप्पा मारत असतात आणि आपण त्यांच्या गप्पा ऐकतो, त्यांची लाईफची जर्नी शेअर करतात. माझ्याकडे एवढं काही पॉईंट असा नाही आहे की मी लोकांना खूप जास्त मोटिवेशन देईल की मी माझं यूट्यूब कसं स्टार्ट केलं आणि किती मी मोठी झाली वगैरे वगैरे, पण मला आवडेल, मला कोणीतरी बोलवावं असं मला आवडतं. जी काही माझी साधी सरळ जर्नी आहे ती मला एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन ना सांगायची नक्कीच इच्छा आहे. सो ते एक छोटंसं स्वप्न आहे. त्यासाठी मला भरपूर ग्रो करायचं आहे आणि त्यानंतर मी तिथपर्यंतही पोहोचेल. यासाठी मला भरपूर मेहनत घ्यावी लागेल आणि ती रोज मी घेत पण आहे आणि तुम्ही ते बघतच आहात. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्राय करते, छोटा असो किंवा मग मोठा व्हिडिओ असो, त्यामध्ये माझा हाच प्रयत्न असतो की आज मी तुम्हाला असं एकतरी गोष्ट दाखवावी ज्याने तुम्ही त्याला रिलेट करणार किंवा मग त्यातून तुम्हाला थोडं काहीतरी जे आहे मोटिवेशन मिळेल. नेहमी रोजच्या डेलीच्या कामांमध्ये असो की मग लाईफ जगण्यासाठी काही ट्रिक्स असतील किंवा माझा हॅपी चेहरा बघून तुम्हालाही हॅपी वाटावं, मला एवढंच फक्त वाटत असतं. घरात वॉशिंग मशीन येणं ही अगदी क्षुल्लक गोष्ट आहे, पण काही लोकांसाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची असते. खूप त्यासाठी पैसा जमा करावा लागतो आणि मी म्हणजे माझं असं होतं की मला नव्हतं घ्यायचं आणि याचे बरेच कारणं मी तुमच्यासोबत गेल्या कित्येक तरी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहेत. पण जी गोष्ट आपल्या नशिबात असते ना, ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचतच असते. तसंच ना, वॉशिंग मशीन तर मला नको होतं, पण काही 2-4 गोष्टी आहेत इलेक्ट्रॉनिक्स ज्या मला पाहिजे, म्हणजे त्यांच्याशिवाय आयुष्य अगदी आरामात जाऊ शकतं, पण तरीही मला पाहिजेत. म्हणजे मी असं इमॅजिन करते की ह्या 2 गोष्टी जर माझ्याकडे राहिल्या ना, तर माझी क्लिनिंग अजून छान होऊन जाईल. तुम्हाला माहिती आहे का, तो गोल असा रोबोट असतो बघा, वेइंग मशीन असतं ना, ज्यावर आपण वजन करतो आपलं, तसा तो रोबोट असतो आणि घरभर तो म्हणजे फिरत असतो आणि सगळं डस्टिंग असतो किंवा मग घर पुसायचं काम असतं, तो ते करतो. मला वाटतं की मी स्वतः पैसे कमवावं आणि तो रोबोट घ्यावा. माझं घर तो आपोआप क्लीन करेल. झाडू आणि पोछा मारण्याची मला गरजच नाही. दुसरं म्हणजे किती नाही धूळ, आणि ही धूळ आवरण्यासाठी मला पाहिजे आहे मस्त असं एखाद्या कंपनीचं जे व्हॅक्यूम क्लीनर असतं ना, ते मला पाहिजे आहे, पण ते मला माझ्याच पैशांनी घ्यायचं आहे. सो हे 2 स्वप्न मला माझ्या जे आहे ना, माझ्या स्वतःच्या पैशांनी कंप्लीट करायचे आहेत. आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मम्मीसाठी हे घ्यायचं आहे, पप्पासाठी हे घ्यायचं आहे, पियासाठी हे घ्यायचं आहे, पियाच्या पप्पांसाठी हे घ्यायचं आहे, स्वतःसाठी इतके कपडे घ्यायचे. ह्या तर गोष्टी आहेत आणि त्या पण कंप्लीट होतीलच. पण ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हेल्थ इज वेल्थ. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं जे शरीर आहे त्याला जास्तीत जास्त तंदुरुस्त ठेवणं. आता जरी मी इथे कांदा कट करत असतील,
पण तरी देखील ना मी प्रत्येक दिवशी ट्राय करते की मी स्वतःसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी एक चांगली हेल्दी गोष्ट बनवावी. एखादं फ्रूट्स खावं किंवा मग ड्रायफ्रूट्स खावे, जेणेकरून हेल्दी जे आहे ते आपली बॉडी चांगली हेल्दी राहील. आणि कसं मी माझ्या केसांची जी आहे घरच्या घरी जास्त काळजी घेऊ शकते, माझ्या स्किनची चांगली काळजी घेऊ शकते आणि ज्या काही गोष्टी मी करते त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. पण काही वेळेला जो आहे ना टाईम खूप महत्त्वाचा असतो आणि टाईम असा निघून जातो चटचट की ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळच मिळत नाही. फक्त आता इच्छा एवढी आहे की टाईम जो मॅनेज आहे ना त्याचं मॅनेजमेंट चांगलं जमलं पाहिजे, जेणेकरून मी अजून जे आहे ना खानपान असो किंवा मग स्वतःची केअर असो किंवा पियाची केअर असो, हे करण्यासाठी ना वेळ जो मॅनेजमेंट असतो ना त्याची मला थोडी अजून जरा गरज आहे. म्हणजे जेणेकरून माझ्याकडे अजून थोडा वेळ मिळेल आणि मी स्वतःसाठी अजून थोडा जो आहे वेळ खर्च करू शकते, पियासाठी अजून थोडा वेळ खर्च करू शकते. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत, कारण एक एक दिवस असाच निघून जातो आणि आज हे खाऊ, चांगली हेल्दी गोष्ट आज बनवू आणि तिला स्टार्ट करू खाणं किंवा एक्सरसाइज असू त्याला करू, आपण स्टार्ट करूयात. आज उशिरा उठली आणि अशा बऱ्याच गोष्टी रिझन्स आपल्या जे असतात ना रोजच्या रोज येत असतात आणि चांगल्या गोष्टी एक एक दिवस असाच पास होतो आणि करायच्या राहूनच जातात, खायच्याही राहून जातात. सो त्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांना मला जास्त महत्त्व द्यायचं आहे माझ्या लाईफमध्ये आणि त्या गोष्टी लगेचच्या लगेच डोक्यात आल्या की स्टार्ट करायचं आहे. आणि जेव्हा हे मी करेल आणि माझ्या व्हिडिओमधून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर मला अशी म्हणजे माहिती आहे मला की मी तुम्हाला दाखवल्यानंतर त्यातले 10 लोक तरी ह्या गोष्टी करायला स्टार्ट करतात. सो मी करण्यामागचं रिझन असं की तुम्हीही करावं आणि सोबत जे आहे सगळ्यांची हेल्थ व्यवस्थित राहावी, माझ्यासोबत माझ्या पूर्ण फॅमिलीची, ही पण एक इच्छा आहे. आणि प्रत्येक माणसाचं हे स्वप्न नाही, आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटीज समजून घेतो की आपण आपल्या हेल्थसोबत जे आहे किंवा आपल्या फॅमिलीच्या हेल्थच्या बाबतीत आपण जरा जास्तच जर असतो ना म्हणजे इनिशिएटिव्ह घेत असतो की त्यांची चांगलीच राहिली पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्तही ना मला काही गोष्टींची आवड आहे आणि जी तुम्हाला माहितीच आहे ते म्हणजे गार्डनिंग असो किंवा मग DIY असो, मला बनवणं प्रचंड आवडतं आणि गार्डनिंगसाठी तर मला वेळ काढण्याची गरजच मिळत नाही. मी बरोबर कुठून ना कुठून कसा तरी टाईम काढते 5-10 मिनटं आणि मी तिथे देत असते आणि दिवसाचा कितीतरी वेळ जो आहे मी माझ्या बाल्कनीमध्ये बसून जो आहे तो घालवत असते. स्वप्न आहे माझं की माझी जी बाल्कनी आहे ना ती म्हणजे पूर्ण असं मिनी जंगल बनावं आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टींची गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. प्लांट्स बरेचसे असतात जे आपल्याला बाहेरूनच विकत आणावे लागतात. प्रत्येक प्लांट आपण चोरून तर ग्रो नाही करू शकत. बऱ्याच वेळेला आपल्याला बरेच प्लांट्स बाहेरूनच घ्यावे लागतात. सो अजून बऱ्याचशा स्किल मला शिकायच्या आहेत गार्डनिंगमधल्या. बऱ्याच वेळेला मी प्लांट्स आणते आणि पावसाच्या पाण्यामुळे असो किंवा माझी एखाद्या चुकीमुळे माझे प्लांट्स जे असतात ते खराब होतात. अजूनही मला 100% एक्सपिरियन्स आहे असं मी सांगणार नाही तुम्हाला. मला बऱ्याच गोष्टी अजून शिकायच्या आहेत. सो जी लर्निंग प्रोसेस आहे ना, कारण मनुष्य ज्या दिवशी त्याचं शिकणं थांबवतो तेवढ्या दिवसासाठी त्याची जी ग्रोथ असते ना ती थांबलेली असते. नॉट इन जस्ट गार्डनिंग किंवा DIY. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाने काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. गोष्टी अशा बघितल्या पाहिजे ज्यातून आपल्याला मोटिवेशन मिळेल. गोष्टी अशा बघितल्या पाहिजे ज्यातून आपण काहीतरी शिकू. छोटी गोष्ट असो किंवा मग मोठी गोष्ट, घरातल्या नॉर्मल कामांमधली मदत असो किंवा मग काहीही असो, माणसाने नेहमी शिकत राहिलं तरच त्याची ग्रोथ जी असते ती होत असते. ज्या दिवशी आपण थांबलो समजून घ्या आपली ग्रोथ त्या दिवशी काहीही झालेली नाही आहे. सो शिकणं हे मला कधीही सोडायचं नाही आहे. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर जाऊन आपण पोहोचलेलो असे ना तरी मनुष्याने नेहमी शिकत राहिलं पाहिजे, कारण शिकणं ही खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे. फक्त अभ्यास म्हणजे शिकणं नसतं. लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात आणि मला आवडेल आयुष्यभर शिकायला वेगवेगळ्या गोष्टी आवडतील. आणि बऱ्याच वेळा मी तुम्हाला कमेंटमधून विचारते पण की तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा आणि तुम्ही सजेस्ट केलेल्या गोष्टी मी ऐकून त्या फॉलोसुद्धा करते. कारण माझ्यापर्यंत पोहोचलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांना मी जितकं मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तेवढंच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवलेल्या गोष्टींना मी महत्त्व देत असते. आणि अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. सो बऱ्याच गोष्टी तुम्हाला विचारत राहील आणि तुमच्याकडून शिकत राहील. काही वेळा तर माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्ती ना मला न सांगता बऱ्याच गोष्टी रिप्लायमध्ये येत असतात की तू असं कर, तू तसं कर. आणि मला प्रचंड ह्या गोष्टीचा आनंद होतो की माझ्याकडे असा प्लॅटफॉर्म आहे की मी माझ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते आणि तुम्ही तुमच्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवू शकतात. तर चला, मिनी जंगल पण आपण लवकरच करूयात. यासाठी भरपूर वेळ आणि पैसा लागणार आहे, तोही मॅनेज करूयात. तुमच्यापैकी कित्येक बायका अशा असतील ज्या जॉब करून घर सांभाळत असतील आणि कित्येक जण असतील ज्यांना जॉब करायचा आहे, ज्यांना पैसा कमवायचा आहे, तर त्याबद्दल त्यांचीही थिंकिंग चालू झालेली असेल. पण तरीही हे सगळं जे आहे हे सगळं करूनही प्रत्येक
प्रत्येकाचं हे स्वप्न असतं की आपलं घर अगदी व्यवस्थित नीट क्लीन ऑर्गनाइज राहावं. तर ह्या गोष्टीसाठी ना मला असं वाटतं की वेळेपेक्षा ना मनाची जी इच्छा असते ना करण्याची, काय म्हणतात त्याला, की लगेच करण्याची जी ताकद असते ना ती खूप जास्त गरजेची असते. जेव्हा आपल्याला काही गोष्ट करायची असते ना, आपण उठून उभे राहिलो ना आणि ती गोष्ट करायला लागलो ना की ती लगेच होत असते. पण आपण तसंच आळशीपणा दाखवला की मग नाही, मला नाही करायचं आहे आणि करूया नंतर, पहिले हे बघून घेते, जरा इन्स्टा स्क्रोल करून घेते, रील्स पाहून घेते, शॉर्ट्स बघून घेते. आणि ट्रस्ट मी, माझंही होतं. इन्स्टा उघडलं, रील्स बघायला लागली, काहीतरी कामाने मी आलेली असते की माझे DMs चेक करते, पण माहीत नाही कुठे अचानक मी रील्समध्ये जाते आणि माझे रील्स स्क्रोलिंग जे आहे ते इतकं वाढून जातं की 5 ते 10 मिनटाचे 20-25 मिनटं कधी निघतात ते समजतच नाही. तर त्या गोष्टीवर मला जरा जे आहे कंट्रोल करायचं आहे. कारण काय होतं ना, शॉर्ट व्हिडिओ स्क्रोल करणं खूप इझी असतं. मनुष्य स्क्रोल करतच राहतो आणि त्या गोष्टी ज्या आहेत ना आपला वेळ असाच निघून जातो. तसं लाँग व्हिडिओमध्ये होत नाही. आपण एखादा व्हिडिओ बघितला, आपण तो मोबाईल बंद करतो आणि आपण आपल्या कामाला लागतो. पण शॉर्ट्स आणि रील्स खूप वेळ खर्चिक घालतात. जरी मी तुम्हाला माझे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल तरी मला असं वाटतं की प्रत्येकाचा वेळ वाचावा आणि जी अननेसेसरी जी स्क्रोलिंग आहे ती कमी व्हावी. माझ्याकडे वेळेची कमतरता आहे म्हणून बऱ्याच वेळेला मला एवढा वेळ मिळत नाही. पण कधी कधी होतं असं की मी जाते आणि माझी स्क्रोलिंग स्टार्ट होते आणि ते 20-25 मिनटं कधी कुठे निघतात ना खरंच कळत नाही. तर तो टाईम मला वाचवायचा आहे, ती स्क्रोलिंग मला कमी करायची आहे. फिरायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच फिरायला आवडतं आणि मलाही खूप जास्त आवडतं. म्हणजे 4-5 दिवसाची ट्रिप असावी, पूर्ण गाडी भरून आपलं सामान असावा आणि 4-5 दिवस एवढी मज्जा करावी, एवढे मेमरीज क्रिएट करावे आणि हे असं सगळ्यांचं स्वप्न असतं. सगळ्यांनाच आवडत असतं, मलाही भरपूर आवडतं. आणि अशी काहीतरी ट्रिप जी आहे लवकरात लवकर प्लॅन व्हावी आणि आम्ही कुठेतरी लाँग जे आहे थोड्या जास्त दिवसांसाठी फिरायला जावं अशी माझी इच्छा आहे. कारण अजूनपर्यंत आम्ही गेलोच नाही, मला असं वाटतंय. 1-2 दिवसासाठी जाऊन लगेच आलो आहे आणि लग्नाच्या आधीही कधी मम्मी पप्पांसोबत आम्ही असं भावंड मिळून वगैरे आमची कधी ट्रिप झालीच नाही आहे. व्यावसायिक लोकांचा हाच एक प्रॉब्लेम असतो की त्यांना फिरण्यासाठी वेळच नसतो. पैशांच्या मागे एवढे लागतात आणि मग त्यानंतर वेळ नसतो आणि कुठे फिरणं होत नाही. सो ते एक स्वप्न आहे. आधी पूर्ण जगभर फिरण्याआधी ना पूर्ण भारत फिरावं आणि मग भारताच्या बाहेर जावं. पण आधी भारत फिरायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मला पियासोबत ग्रो करायचं आहे. जगासोबत ग्रो करायला गेली ना तर मला भरपूर प्रचंड जे आहे स्पीडने धावावं लागेल आणि तरीही कदाचित ना मी कुठेतरी कमीच पडेल. पण मला पियासाठी जे आहे तिच्या स्पीडने तिच्यासोबत जे आहे ग्रो करायचं आहे. जसा ट्रेंड पुढे जातो आहे, जशी ती ग्रो करते तेवढं मेंटली असो किंवा फिजिकली असो मला तिच्यासोबत ग्रो करायचं आहे. तिच्यासाठी महत्त्वाचं मला भरपूर वेळ करायचा आहे, भरपूर तिच्यासोबतच्या मेमरीज जे आहे ते क्रिएट करायचं आहे. कारण बघा आता आपण कधीही असं लहान मुलांचा, आपण आपल्या मुलांचा फोटो बघत असतो आणि तेव्हा आपण बघतो की अरे आताच तर मूल किती लहान होतं आणि आताच किती मोठं झालं. कधी 6.5 वर्ष गेले आपल्याला असं वाटतं की झटक्यात गेले, अगदी चुटकी वाजवली आणि 6.5 वर्ष गेले असं आपल्याला फिलिंग येत असते आणि वाटतं की आपण ती लहान असताना अशा गोष्टी काही केल्याच नाही. सो जेव्हापासून आपल्याला रिअलायझेशन होऊन जातं ना त्याच्यानंतर असं वाटतं की आता हा वेळ वेस्टेज जायला नको. आता ह्या मेमरीज जेवढ्या क्रिएट करायचं आहे क्रिएट करा, जेवढा हॅपीनेस द्यायचा आहे, जेवढा त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचा आहे हीच वेळ आहे घेण्याची. सो मी जास्तीत जास्त वेळ ट्राय करते की तिच्यासोबत मी घालवावा, खेळण्यात असो, स्टडीमध्ये असो किंवा इन्क्लुडिंग पूर्ण डेची रुटीन असो. मी ट्राय करते की तिच्यासोबत माझा वेळ जास्त गेला पाहिजे आणि अजूनही माझं स्वप्न आहे की पूर्ण दिवसभर माझा तिच्यासोबत गेला पाहिजे. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचं असलं पाहिजे. कारण मूल असे झटक्यात मोठं होऊन जातात आणि त्यांच्यासोबत आपलं आयुष्य जगणं जरा राहूनच जातं. दररोज काही ना काही नवीन शिकणं, आनंदी राहणं आणि प्रत्येक दिवस स्वतःसाठी जगणं, ना की सोसायटीसाठी और जे काही आहे लोकांसाठी जगणं. यामध्ये दिवस फक्त वेस्टेज जातात आणि जगणं मात्र राहूनच जातं. तर चला, मला तुमचे स्वप्न पण नक्की सांगा कमेंटमधून. मला आवडेल तुमचे सगळ्यांचे स्वप्न, छोटे असो मोठे असो, कंप्लीट झालेले असो, होणारे असो किंवा त्यासाठी तुमची चाललेली धडपड असो, मला ऐकायला नक्की आवडेल. सो कमेंटमधून नक्की सांगा. आणि चला आता मी माझ्या सगळ्या ज्या काही छोट्या मोठ्या स्वप्नांना इथे विराम देते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सो भेटूयात मग पुढच्या रेग्युलर आपल्या ज्या आहे ब्लॉगमध्ये, रुटीनमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.